नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये। आज आपण पुन्हा बघणार आहोत ग्रामसेवक प्रश्नपत्रिका आणि यामध्ये आपण खूप महत्त्वाचे असे जीके असेल, विज्ञान तांत्रिक असेल, त्याचप्रमाणे IMP चालू घडामोडी म्हणजेच करंट अफेअरचे देखील प्रश्न टाकलेले आहे। सोबतच आपण या ठिकाणी काही प्रश्न मराठी व्याकरणाचे देखील बघणार आहोत। तर असा संपूर्ण व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत न चुकता बघायचा आहे। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला या ठिकाणी सबस्क्राइब करून तुम्ही बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत या ठिकाणी पोहोचत राहील। तर बघा, प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणती बँक देशातील पहिली बँक ठरली आहे जिने पर्यावरणपूरक डेबिट कार्ड सुरू केले? तर बघा, 4 ऑप्शन आहेत आणि त्या 4 ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी काय? एअरटेल पेमेंट बँक। पुन्हा वाचून घ्या, एअरटेल पेमेंट बँक आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 2 बघा, चेतापेशींना आधार देणाऱ्या व त्यांच्या कार्यात मदत करणाऱ्या पेशींना डॅश डॅश म्हणतात किंवा काय म्हणतात? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए चेताबंध काय? चेताबंध आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 3 बघा, खालीलपैकी कोणते राज्य पहिले कार्बन मुक्त राज्य असेल? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी हिमाचल प्रदेश आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 4 बघा, नुकतेच चर्चेत असणाऱ्या मलाला युसुफजाईचा संबंध कोणत्या देशाशी आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी पाकिस्तान आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, भारतात पडणाऱ्या पावसांपैकी बहुतांश पाऊस हा डॅश डॅश प्रकारचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी नैऋत्य मान्सून आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, लोकसभेत सादर केलेल्या नवीन फौजदारी कायद्यानुसार किती दिवसाच्या आत आरोपपत्र दाखल करण्याची तरतूद आहे? हवं तर प्रश्न पुन्हा तुम्ही व्हिडिओ मागे घेऊन नीट वाचून घेत चला। तर बघा, या ठिकाणी 4 ऑप्शन आहेत आणि ह्या 4 ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 90 काय? तर लोकसभेत सादर केलेल्या नवीन फौजदारी कायद्यानुसार 90 दिवसाच्या आत आरोपपत्र दाखल करण्याची तरतूद आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, दक्षिण भारतात सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण डॅश डॅश होय किंवा कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 बघा, ऑप्शन डी आगुंबे काय? आगुंबे काय दक्षिण भारतात सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा, राजस्थानातील बिकानेर शहर खालील पर्यायांपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? तर बघा, या ठिकाणी 4 ऑप्शन आहेत, संपूर्ण ऑप्शन मोठे आहेत, त्यामुळे हवे तर तुम्ही ऑप्शन सर्व वाचून घ्या। तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी काय? आशिया खंडातील प्रसिद्ध लोकरीची बाजारपेठ। पुन्हा ऐकून घ्या, आशिया खंडातील प्रसिद्ध लोकरीची बाजारपेठ हे कुठे आहे? तर राजस्थानमधील बिकानेर शहरामध्ये आहे आणि बिकानेर शहर यासाठी प्रसिद्ध आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, कोणत्या राज्याने नवीन शालेय शैक्षणिक धोरण जाहीर केले? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी तेलंगणा राज्याने काय? तर नवीन शालेय शैक्षणिक धोरण जाहीर केले आहे। आणि जर तुम्ही इथपर्यंत आला असाल तर या ठिकाणी तुम्हाला आपला व्हिडिओ आवडत असेल असं मी समजू शकतो, पण या ठिकाणी बरेच विद्यार्थी आपल्या व्हिडिओला या ठिकाणी बिना लाईक केल्याचे जातात। तर प्लीज जास्त वेळ नाही लागत, अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता आपल्या व्हिडिओला तुम्ही एक लाईक नक्की करा। प्रश्न क्रमांक 10 बघा, यकृताला ग्लायकोजनचे ग्लुकोजमध्ये रूपांतर करण्यास उत्तेजित कोण करते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी ग्लुकॅगॉन आपलं बरोबर उत्तर आहे।
प्रश्न क्रमांक 11 बघा, दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटनेमध्ये कोणत्या देशाचा 8वा देश म्हणून नव्याने समावेश करण्यात आला? म्हणजे काय विचारलंय, सार्कमध्ये. बघा, सार्कमध्ये कोणत्या देशाचा 8वा देश म्हणून नव्याने समावेश करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 3 बघा, ऑप्शन सी अफगाणिस्तान. काय, अफगाणिस्तान आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12 बघा, पृथ्वीवरील जमिनीपैकी सर्वसाधारणपणे अतिशय थंड असलेला भाग किती आहे किंवा किती टक्के आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 17%. म्हणजे पृथ्वीवरील जमिनीपैकी सर्वसाधारणपणे अतिशय थंड असलेला भाग हा 17% आहे. प्रश्न क्रमांक 13 बघा, RBIच्या माहितीनुसार खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वाधिक ATM मशीन आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी तमिळनाडू या राज्यात या ठिकाणी सर्वाधिक ATM मशीन आहेत. आणि कोणाच्या माहितीनुसार? तर RBIच्या माहितीनुसार. प्रश्न क्रमांक 14 बघा, भारताशी संलग्न भूसीमा असणाऱ्या देशांची जोडी दर्शविणारा पर्याय कोणता? आणि बघा मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात? पुन्हा सांगतोय, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यासाठी फॉर्म भरला आहे हे मला आत्ताच्या आत्ता कमेंट करून सांगायचं आहे. मी 2 सेकंदाचा वेळ देतोय, सर्वांनी पटापटा कमेंट या ठिकाणी द्यायचे आहे. तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी अफगाणिस्तान व म्यानमार. अफगाणिस्तान व म्यानमार आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15 बघा, खालील पर्यायांपैकी कोणता प्राणी आपल्या शरीराचे तापमान वातावरणाच्या तापमानानुसार बदलतो? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी साप आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16 बघा, खालील वाक्यातील विरामचिन्ह ओळखा. आणि वाक्य काय बघा, कथांचे परिकथा, बोधकथा, ऐतिहासिक कथा हे अनेक उपप्रकार आहेत. बघा, प्रश्न जरी सोपा असला पण कधी कधी या ठिकाणी कन्फ्युजनमध्ये टाकतो, त्यामुळे मी सर्व प्रकारचे प्रश्न घेतोय. सोपे असेल, अवघड असेल, मीडियम असेल, कारण की आपल्या चॅनलवरती सर्व प्रकारचे विद्यार्थी आहे, त्यामुळे मला सोपे असेल किंवा अवघड असेल या सर्व प्रकारचे प्रश्न या ठिकाणी घ्यावे लागतात. तर बघा, प्रश्न क्रमांक 16 ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी स्वल्पविराम आपलं बरोबर उत्तर आहे. म्हणजे कोणतं, हे जे चिन्ह आहे असं ते स्वल्पविरामचं चिन्ह आहे, बरोबर. आणि मी आता तुम्हाला एक प्रश्न विचारतोय की ह्या चिन्हाला आपण कोणतं चिन्ह म्हणू शकतो? ह्या चिन्हाला आपण कोणतं चिन्ह म्हणतो ते मला काय करायचं, तुम्ही कमेंट करून लगेच सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 17 बघा, खालील वाक्प्रचारांचा योग्य अर्थाचा पर्याय निवडा. आणि वाक्प्रचार काय बघा, 14वे रत्न दाखवणे. पुन्हा वाचून घ्या, 14वे रत्न दाखवणे. म्हणजे बघा, ऑप्शन क्रमांक 3 खूप मार देणे. खूप मार देणे किंवा या ठिकाणी त्याला धडा शिकवणे देखील आपण म्हणू शकतो. प्रश्न क्रमांक 18 बघा, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचे लिंग ओळखा. बघा, शासनाने अनेक चांगल्या पुस्तिका प्रसिद्ध केल्या आहेत. आणि या ठिकाणी पुस्तिका खाली काय तर अंडरलाईन केली आहे, किंवा पुस्तिका हा शब्द या ठिकाणी अधोरेखित केलेला आहे. तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी स्त्रीलिंग. काय, स्त्रीलिंग आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 खालील वाक्याचा प्रकार ओळखा. आणि वाक्य काय बघा, इथे जन्माचा सोहळा नाही की मरणाचे दुःख नाही. पुन्हा वाचून घ्या वाक्य, इथे जन्माचा सोहळा नाही की मरणाचे दुःख नाही. आणि या वाक्याचा काय आपल्याला प्रकार ओळखायचा आहे. तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी मिश्र वाक्य. काय, मिश्र वाक्य आपलं बरोबर उत्तर आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण ग्रामसेवक परीक्षेसाठी या ठिकाणी भरपूर प्रश्नपत्रिकेंचे व्हिडिओ बनवले आहे आणि त्यासोबतच कृषी तांत्रिक प्रश्नांचे देखील बरेच व्हिडिओ बनवले आहेत. जर तुम्ही आपल्या इथून मागचे व्हिडिओ बघितले नसेल तर त्या सर्व व्हिडिओंची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तर डिस्क्रिप्शनमधल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपल्या इथून मागचे सर्व महत्त्वाचे व्हिडिओ नक्की बघून घ्या. प्रश्न क्रमांक 20 बघा, खालील वाक्यातील अधोरेखित अवयवाचा प्रकार ओळखा.
आणि वाक्य काय आहे, नियमनामुळे विद्युत पुरवठा खंडित होणे ही आजकाल नेहमीचीच बाब झाली आहे. काय, आजकालच्या खाली अंडरलाईन किंवा आजकाल शब्द अधोरेखित केलेला आहे आणि वाक्य तुम्ही हवं तर पुन्हा वाचून घ्या. तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए काय, क्रिया विशेषण अवयव. काय, क्रिया विशेषण अवयव आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21 खालील वाक्याचा प्रकार ओळखा आणि वाक्य काय आहे बघा, शिक्षकांनी हाक मारली आणि सर्व मुले जमा झाली. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी काय, संयुक्त वाक्य. संयुक्त वाक्य आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 दिलेल्या शब्दगटातून विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर बघा या ठिकाणी काय दिलं आहे, शब्द संपत्ती विनाशी आणि याचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी अविनाशी. काय, अविनाशी. प्रश्न क्रमांक 23 ते लाकडी धनुष्य मोडले या वाक्यातील क्रियापद ओळखा. तर अतिशय सोपं आहे. ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी मोडले. काय, मोडले आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24 निरोगी. काय, निरोगी या शब्दाचा समास ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी नत्र बहुव्रीही समास. नत्र बहुव्रीही समास आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. बघा शेवटचे मोजकेच प्रश्न बाकी आहे, पण त्या अगोदर माझी तुम्हाला दरवेळीप्रमाणे हात जोडून विनंती आहे की आपण खूप मेहनती, अभ्यासू आणि गरजूवंत विद्यार्थ्यांसाठी असे व्हिडिओ बनवत असतो. आणि बरेचसे विद्यार्थी काय करतात की आपल्या या ठिकाणी व्हिडिओ बघतात, पण आपल्या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करत नाही आणि आपल्या चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करत नाही. तर माझं जास्त काहीच मागणं नाही आहे, फक्त की इतकंच की तुम्ही जर आपले व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला आपले व्हिडिओ जर आवडत असेल तर तुम्ही आपल्या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करत चला. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पुन्हा मी विनंती करतो, आत्ताच्या आत्ता चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून तुम्ही या ठिकाणी बेल आयकॉनला क्लिक करा. तर बघा प्रश्न क्रमांक 25 त्याने आता घरी जावे या वाक्याचा काय प्रयोग ओळखायचा आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए भावे प्रयोग. भावे प्रयोग आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26 वडिलांनी मुलाला शाळेत घातले. बघा वडिलांनी मुलाला शाळेत घातले या वाक्यातील कर्म ओळखा. बघा मी तुम्हाला ही पद्धत खूप वेळा सांगितली आहे. मी आधी उत्तर सांगतो आणि मग तुम्हाला ही पद्धत पुन्हा सांगतो. तर बघा प्रश्न क्रमांक 26चं आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी काय, मुलाला. तर आता कसं ओळखायचं, वडिलांनी मुलाला शाळेत घातले. घालणारे कोण आहेत तर वडील आहेत, बरोबर. शाळेत घालणारे कोण आहे, वडील आहेत. आणि क्रिया कोणावर घडती आहे तर मुलावर घडते, बरोबर ना. म्हणजे कर्ता कोण तर वडील आणि क्रिया कोणावर घडते, मुलावर. म्हणजे कर्म कोण होईल तर मुलाला, बरोबर. प्रश्न क्रमांक 27 बघा राजाला मुकुट शोभतो. तर बघा या वाक्यातील क्रियापद ओळखा. तर सोपं आहे. ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी शोभतो. प्रश्न क्रमांक 28 पारणे फिटणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी गोष्ट पाहून किंवा ऐकून तृप्त होणे. म्हणजे या ठिकाणी समाधान होणे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29 खालील शब्दगटातून विरुद्धार्थी नसलेली जोडी ओळखा. बघा या ठिकाणी बरेचसे विद्यार्थी परीक्षेच्या वेळेस गोंधळून जातात. पूर्ण प्रश्न ते नीट वाचतच नाही, ते डायरेक्ट विरुद्धार्थी असलेली जोडी सिलेक्ट करून टाकतात, बरोबर ना. तर प्रश्न पूर्ण वाचायचा आहे, विरुद्धार्थी नसलेली जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी अतिवृष्टी सुवृष्टी. अतिवृष्टी सुवृष्टी आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30 खालील वाक्याचा प्रकार ओळखा आणि वाक्य काय आहे बघा, ते विद्यार्थी दशेतले दिवस आठवले की मज्जा येते.
तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी मिश्र वाक्य आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे.